नमस्कार. आपण महाराष्ट्र राज्यामध्ये बघतोय भारतीय जनता पार्टीने अनेक ठिकाणी महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, या ठिकाणी बहुमत मिळवलं. परंतु यामध्ये आपण प्रकर्षाने पाहिलं तर वंचित बहुजन आघाडी चालू 2026च्या नगर परिषद असेल, नगरपंचायत असेल आणि महानगरपालिका असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वंचित बहुजन आघाडी कुठंतरी नावारूपाला आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळते. कारण आम्ही जी भुईगळ असतील, त्याचबरोबर निलेश विश्वकर्मा असतील, यांच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात, त्याचबरोबर अकोला असेल, नांदेड असेल, परभणी असेल, या सर्व भागामध्ये वंचित बहुजन आघाडीने मोठ्या प्रमाणावरती यश मिळवलेलं आहे. आता सध्या आपण माढा तालुक्यातील रुई या गावामध्ये आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंचायत समितीसाठी एक उमेदवार दिलेले आहेत, सचिनजी झेंडे यांच्या सौभाग्यवती. तर या ठिकाणी सचिनजी झेंडे आहेत. आपलं नाव सांगा आणि या भागामध्ये आपण कशा प्रकारचा काम आपण या ठिकाणी करत आहात? मी सचिन झेंडे, रांजणी तालुका मतदार संघातल्या ज्या उमेदवार आहेत आमचे सौभाग्य होते अश्विनी सचिन झेंडे. आणि प्रथमतः मी तुमचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो की तुम्ही या ठिकाणी एका चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या मुलाखतीसाठी या ठिकाणी आला, त्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा मनापासून आभार मानतो. आणि आता सध्या पाहिलं तर आपण बरेचसे मीडिया हे विकले गेले आहेत, पॅकेजवरती काम करत आहेत. आणि त्याच्यातून मला एकमेव आता तुमच्यामध्ये आहे कोणीतरी आपल्यामध्ये पत्रकारामध्ये अजूनही पत्रकारिता हा निस्वार्थी असावी, निपक्षपाती असावी आणि त्या तत्वाला अनुसरून तुम्ही काम करताय, त्याबद्दल एकदा पुन्हा तुमचं माझ्या वतीने आणि माझ्या पक्षाच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपलं स्वागत. या पंचायत समिती गणामध्ये लोकांची काय कामं असतील, त्याचबरोबर इथला विकास असेल, पहिल्या जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी किंवा पंचायत समिती सदस्य, त्यांचं काम कसं होतं त्याबद्दल काय सांगा? एका आता रांजणी पंचायत समितीला या ठिकाणी माझ्या बरोबर जे उमेदवार आहेत, आम्हाला जे वंचित बहुजन आघाडीच्या जे अपोज 2 उमेदवार आहेत, ते त्यातले एक जिल्हा परिषद सदस्य आहेत जे भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. आणि दुसरे उमेदवार आहेत या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षातून ते निवडणूक लढवत आहेत. आता ते पण माझ्यासारखेच नौके आहेत, परंतु दुसरे देश प्रतिस्पर्धी आहेत आमच्या बरोबर या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. ते आतापर्यंत सत्तेमध्ये बऱ्याच काळ या भागाचं नेतृत्व करत होते. परंतु तुम्ही पाहिलं असेल आता येतानाच रस्त्याची, त्याच रस्त्याने तुम्ही आलाय तर त्या रस्त्याची अवस्था पाहिली असेल आपण की खड्ड्यातून रस्ता आहे का रस्त्यातून खड्डा आहे हेच कळत नाही. आणि एखादं पेशंट या ठिकाणी अकलूजला न्यायचं असेल, इंदापूरला न्यायचं असेल तर सिरियसली पेशंट न्यायचं म्हणजे एवढी म्हणजे मनामध्ये शंका की ती पेशंट तिथपर्यंत जाईल का नाही याची शाश्वती नसते. एवढा बिकट असा रस्ता या ठिकाणी. आणि आरोग्याच्या गोष्टी असतील, अनेक गावामध्ये या ठिकाणी आरोग्य केंद्र नाहीत, त्यांचे कर्मचारी ची संख्या अपुरी आहे, ते वेळेवर उपलब्ध होत नाहीत. म्हणजे ते सत्तेमध्ये असताना त्या माध्यमातून या जी समस्या अजून पण आहेत, शाळेचे असेल, मराठी शाळेंचे वगैरे, या जी लोकांच्या मतदारांच्या जे समस्या आहेत त्या अजून तशाच समस्या आहेत. म्हणजे एवढं वर्ष त्यांची सत्ता असताना मग अनेक पक्षाच्या माध्यमातून त्यांची सत्ता असेल, परंतु ते ज्या पक्षात होते त्या पक्षाची सत्ता असताना सुद्धा या ठिकाणी या भागाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि आज ते ज्यांच्याकडून उभे आहेत ते तर तालुक्याचे या ठिकाणी जवळजवळ 30 वर्ष प्रतिनिधित्व करत होते, परंतु साधा आमच्या भागामध्ये रस्ता सुद्धा व्यवस्थित नाही. हे मी काही वेगळं सांगायची गरज नाही, या ठिकाणी जनताच सांगेल. त्यामुळं जनतेच उद्या या ठिकाणी मला वाटतं की ही निवडणूक हातात घेईल आणि वंचितला मतदान भरपूर संख्येने करत हे एकंदरीत या परिस्थितीतून वाटते. रांजणी पंचायत समिती गणामध्ये जवळजवळ किती गावांचा समावेश आणि या पंचायत समिती गणामधील जनतेला आपण काय आव्हान कराल? रांजणी मतदारसंघामध्ये एकूण 9 गाव आहेत आणि ते कोंढरा भागातील आणि ग्रामीणच
गाव आहेत. तर त्या गावांना मी एवढंच आवाहन करेल की मी सामान्यातला या ठिकाणी उमेदवार आहे. काय माझी काय परिस्थिती एवढी काय, जे माझ्यासमोर उमेदवार तगडे आहेत त्यांच्या म्हणजे त्यांच्याकडे सगळेच गोष्टी आहेत, धनसंपत्तीने ते सगळ्याच गोष्टीने, मनुष्यबळाने सगळ्याच गोष्टीने ते परिपूर्ण आहेत, बलाढ्य आहेत माझ्यासमोर. परंतु माझा एक असा छोटासा प्रयत्न आहे की कुठंतरी जनतेला पर्याय उपलब्ध असावा. कारण जरी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून नोटाचा असेल की मला हा उमेदवार पसंत नाही, तोही उमेदवार पसंत नाही, लोक नोटाला आणतात, पण ते नोटाच्या मताची जी पर्सेंटेज आहे त्याची काही दखल घेतली जात नाही किंवा त्याची काही गणना होत नाही. म्हणून एक कुठंतरी हा आवाज आहे की आमच्या समस्या अजून तशाच आहे, तुम्ही निवडून गेल्यानंतर आमच्याकडे येत नाही. काय अशा जी मतदारांच्या तक्रारी आहेत किंवा त्या मतदारांचा आवाज आहे त्यांच्यासाठी मी माझ्या माध्यमातून हा पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये ह्या आवाजाची पर्सेंटेज बघून मला वाटतं इथल्या प्रस्थापितांना असेल जाग आली पाहिजे आणि मतदार खरोखरच 5 वर्षांनी एकदा संधी येते. मताचं राज्यघटनेने आपल्याला एवढा मोठा अधिकार दिलाय. कारण आपण काय करतो, या 5 मिनिटाच्या मध्ये 500 रुपयाच्या नोटवर या गोष्टीवरती आपण भुलून या ठिकाणी मतदान करतो आणि आपण परत आपल्याला ज्यावेळेस त्या रस्त्यावरून जायचं असतं, कुठल्या तरी दवाखान्यात आपल्याला आपली परिस्थिती नसते, त्यावेळेस आपण सरकारी दवाखान्यात जाऊन तिथं जी व्यवस्था असते ती व्यवस्था चांगली नसते आणि मग त्यावेळेस आपल्याला वाटतं की काय आहे, हे नाही ते नाही. परंतु त्याच्यासाठी आपण जे आपल्या समोर आता जी मतदानाची जी संधी आहे ते मला वाटते जनतेने लक्षात घेऊन त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग केला पाहिजे आणि एक चांगलं नेतृत्व, भांडणार नेतृत्व. कारण आम्ही जे किंवा आमचा पक्ष जे बाळासाहेबांचा जे पक्ष जे उभा आहे तो काही मिळवण्यासाठी किंवा मर्यादा मिळवण्यासाठी राजकारणात नाहीये. आम्ही तत्वाचं विचाराचं राजकारण करतात. बाळासाहेबांचं तेच असतं आणि म्हणून बाळासाहेब इथल्या तळातल्या गळातल्या वंचितांना या ठिकाणी ते नेहमी संधी देत असतात. आपण नगरपालिका पाहिलं असेल, नगर परिषदा, परत महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये बाळासाहेब फक्त बौद्धांनाच संधी न देता बाळासाहेब इतर समाजातल्या न्हावी असेल, तुम्हाला सांगतो कोल्हाट्याचे असेल, इतर समाजाला, आता तर कोल्हाट्याच्या पोराला सुद्धा नगरसेवक या ठिकाणी जरी जनतेने बनवलं असेल तर पण संधी मात्र बाळासाहेबांनी दिली. कारण या ठिकाणी संधीच मिळत नाही आम्हाला. आता इतर पक्ष आमचा विचार करताना कुठं दिसत नाही की बाबा तुम्हाला उमेदवारी देऊ वगैरे, राखीव सोडले तर दुसऱ्या ठिकाणी आम्हाला संधी दिली जात नाही किंवा विचारात घेतलं जात नाही. पण बाळासाहेबांचं तसं नसतं. बाळासाहेब प्रत्येक वर्गाला घेऊन पुढे जात आहेत आणि बाळासाहेब हेच आता जनतेसमोरचा एकमेव पर्याय राहिलेला आहे. आपण विरोधी पक्षाची बघितली असेल अवस्था, या ठिकाणी विरोधी पक्ष आहे का नाही हेच समजत नाही, सत्ताधारी कोण आणि विरोधी कोण असं झालंय. त्यामुळं बाळासाहेबांकडे फार आशेने लोक बघतायत. आपण विदर्भ मराठवाड्यात गेला तर त्या ठिकाणी खूप प्रमाणात जागृती झाली, लोकांच्या लक्षात आलंय आणि म्हणून मलाही वाटतं की रांजणी पंचायत समितीच्या मतदारसंघातल्या मतदारांनी सुद्धा आता वेळीच जागच झालं पाहिजे आणि आपल्या हक्क अधिकारात आता बिहायची कोणाला कारण नाही हो. लोकशाहीने आपल्याला स्वातंत्र्य दिलेल्या घटनेने एवढं बाबासाहेबांनी आपल्याला मजबूत बनवलेलं असेल तरी पण आपण लोकशाही मधले जर गुलाम होणार असेल तर ते लोकशाहीच्या दृष्टीने फार धोकादायक आहे. आणि दुसरी गोष्ट की या भागामध्ये बऱ्याच प्रमाणात दडपण आणलं जातं. मतदान नाही केलं तर ऊसाची समस्या असते, परत त्यांना ऊसाची समस्या निर्माण करायचं घेऊन जात नाहीत. अशा अनेक या ठिकाणी मतदारावरती दडपणाच्या गोष्टी टाकल्या जातात आणि त्या माध्यमातून, परंतु मला वाटते जनता यांना यावेळेस धडा दाखवेल. तर लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडीने आता कुठंतरी आपली सत्तेची दारं सर्व समाजासाठी खुली केलेली आहेत. त्यामध्ये सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारे बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन सचिन शिंदे हे या भागामध्ये काम करत आहेत. त्यांचं एकच म्हणणं आहे की या भागातील जनतेने या ठिकाणी सर्व धर्म समभाव, या ठिकाणी असणारा सर्व बहुजन समाज
या बहुजन समाजाने कामाच्या माणसाच्या पाठीमागे यावी, याबद्दल जी काय कामं झाली त्याच्यामध्ये कशा प्रकारे या ठिकाणी ती कामं निकृष्ट दर्जाची झाली याबद्दलही त्यांनी या ठिकाणी परखडपणे मत आपलं व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप, रुई, माडा. थोडं राहिलं.